रमाई अर्जुन बागाट. देवा, माझ्या ह्या मुलीला कोणत्या तरी सुखाच्या किनाऱ्यावर सुखरूप पोचव बाबा, अशी रमाने देवाकडे प्रार्थना केली. सगळेजण आपापल्या विचारात गुंग असल्यामुळे सायलीकडे कोणाचेच लक्ष गेलं नाही. ती सुद्धा एक शब्दही न बोलता नाश्ता संपवून आपल्या खोलीत निघून गेली. आदिती, माझ्या मुलाने काय म्हटलं ते ऐकलंस ना? लवकर स्वयंपाक उरक, नाश्ता कर आणि ऑफिसला जाण्यासाठी निघ, शकुंतला म्हणाल्या. हो मॅडम, असं म्हणताना आदितीचा कंठ दाटून आला होता. तरीही ते लपवून ती नेहमी सारखीच बोलली. भांडी घासत असताना आदितीच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत होते, पण ते लपवण्यासाठी तिने तिथेच एकदा आपले तोंड धुवून घेतले. सर्वांचा नाश्ता झाला असल्यामुळे आता फक्त रमाई आणि आदिती दोघेच उरल्या होत्या. शकुंतला औषधाची गोळी घेण्यासाठी आपल्या खोलीत गेल्या तर अर्जुन जड पावलांनी ऑफिसच्या दिशेने निघून गेला. आदिती बाळा, चल नाश्ता करून घे, असं रमाईने तिला बोलवले. त्यावर ती म्हणाली, आई मला नको, मी नंतर खाईन, तुम्ही नाश्ता करून घ्या. तिचे मन ओळखल्यासारखं रमा तिच्या जवळ आली आणि तिला दुसऱ्या बाजूला घेऊन जात म्हणाले, हे बघ बाळा, तू का नाराज झाली आहेस हे मला माहीत आहे, पण त्यासाठी तू अशी रडत राहिलीस तर सगळं काही ठीक होणार नाही. तू अर्जुनचे मन जिंकून घे, मग तो स्वतःच आपल्या आईसमोर उभा राहील आणि हीच माझ्या आयुष्याची जोडीदार आहे असं सांगून शकुंतला मॅडमला मानवेल. नाही आई, ते कधीच शक्य नाही. का, असं उलट प्रश्न रमाने विचारला. आई, तुम्ही जेव्हा गावाला नव्हत्या तेव्हा शकुंतला मॅडमच्या मैत्रीण सुगुणा मॅडम नावाच्या कोणीतरी आल्या आणि त्यांना त्यांच्या घरी पूजेसाठी घेऊन गेल्या. त्यानंतर त्याच दिवशी अर्जुन सर माझ्याजवळ आले, असं म्हणत तिने अर्जुनने तिच्याशी केलेल्या त्या वागणूकबद्दल म्हणजे रोमॅन्टिक प्रसंगाबद्दल सगळं सांगितलं. पुढे ते म्हणाले, दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतः माझ्याजवळ येऊन विचारलं की आदिती, तू फक्त हो म्हण, मी आईशी आपल्या दोघांच्या नात्याबद्दल बोलेन. आई, मी खरं सांगते, माझ्यामध्ये अर्जुन सरांची बायको बनण्याची कोणतीच लायकी नाही आई. आणि एवढंच नाही तर त्यांच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांच्या मामीच्या म्हणजे आत्याच्या मुलीला ह्या घराची सून करायचं आधीच ठरलं आहे. आता मी जर त्यांच्या इच्छेचं अनादर करून ह्या घराची सून बनले तर सगळ्यांना वाटेल की मी अर्जुन सरांना आपल्या जाळ्यात वाटलं आहे आई. आणि त्यांनी तर मला लग्नानंतर असंही म्हटलं होतं की मी त्यांच्या आयुष्यावर आलेलं एक नकोसं वजं आहे. आपल्या आईजवळ घरी आल्यावर मनाला शांती मिळावी असं वाटतं, पण हिच्यामुळे माझी सगळी शांतताच भंग पावली आहे असं ते म्हणाले होते आई. आदिती म्हणाले. आदितीचे हे बोलणे ऐकून रमा हलकेच हसली आणि म्हणाली, वेळ नेहमी सारखी राहत नाही बाळा. त्या दिवशी तुझ्या जागी कोणीच असतं तर त्यांच्या मनात असंच विचार आला असता, पण आता तसं काही नाही आहे ना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनने स्वतः येऊन तुझ्याशी याबद्दल बोलणी केली आहे, मग तू एवढं विचार का करतेस? हे बघ मुले, तू फक्त नावापुरती माझी मुलगी नाहीस. माझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलापेक्षाही जास्त मी तुझ्यावर जीव लावला आहे. तुझं आयुष्य कुठेतरी स्थिर व्हावं हीच माझी इच्छा आहे. आता हे सगळं बाजूला ठेव, आधी नाश्ता कर, स्वयंपाक करून अर्जुनच्या ऑफिसला जा. तिथे त्याची मनस्थिती कशी आहे हे बघून या विषयावर बोल. तो खरंच तुझ्यावर प्रेम करतोय की नाही याची आधी खात्री करून घे आणि मग शकुंतला मॅडमशी बोल, असा सल्ला तिने दिला. आदितीचे मन आता थोडे हलके झाले. रमाई जे बोलली त्यातही अर्थ होता. जर तेही माझ्यावर प्रेम करत असतील आणि मी त्यांना सोडून गेले तर ते आयुष्यात कधीच आनंदी राहू शकणार नाहीत असं तिने मनातल्या मनात विचार केला. तिने ह्याविषयी अर्जुनशी बोलण्याचा निर्णय घेतला, पण तिच्या स्वतःच्या मनात अर्जुनबद्दल प्रेम आहे की नाही हे मात्र तिने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तिने रमाईसोबत नाश्ता केला, नंतर स्वयंपाक करून तो डबामध्ये म्हणजे हॉट बॉक्स भरून ठेवला आणि ती स्वतः तयार होण्यासाठी गेली. आपल्या खोलीत गेल्यावर तिने अर्जुननेच निवडून दिलेली एक मऊ साडी हातात घेतली. ती लाईट पर्पल कलरची साडी होती आणि त्यावर लहान लहान पांढरी फुले विणलेली होती. तिने साडीवरचा रेडीमेड ब्लाऊज घातला आणि व्यवस्थित साडी नेसून केस मोकळे सोडले. अगदी हलकासा मेकअप करून तिने स्वतःला आरशात पाहिले.
स्वयंपाकघरात आलेल्या अदितीला पाहून रमा म्हणाले, बाळा किती सुंदर दिसते आहेस, माहीत आहे का? असं म्हणत तिने अदितीची दृष्ट काढली आणि तिच्याच डोळ्यातलं काजळ काढून तिच्या कानाच्या मागे लावलं. आई पुरे झालं आता कौतुक, असं म्हणत ती लाजली. बर बर, आता शकुंतला मॅडमने सांगितलं होतं की ड्रायव्हर तयार आहे, तो तुला घेऊन जाईल, तू आता निघ, असं म्हणत तिने अदितीला घराबाहेर आणून गाडीत बसवले. तिने ड्रायव्हरला एकदा नीट समजावून सांगितले आणि अदितीला निरोप दिला. इकडे ऑफिसमध्ये आलेल्या अर्जुनचे मन कशातच लागत नव्हते, कारण सकाळी आईने जे काही बोलले होते तेच शब्द त्याच्या कानात वारंवार गुंजत होते. अदिती माझ्यापासून दूर जाणार आहे हे ऐकून मला एवढं दुःख का होत आहे, माझ्या मनात एवढी तळमळ का होते, असं विचार तो करत होता. पण आपण तिच्यावर प्रेम करत आहे का, अशी साधी शंकाही एका क्षणासाठी त्याच्या मनात आली नाही. काहीही असो, तिने स्वतःच तर सांगितलं होतं ना की माझ्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेनुसार मी माझ्या आत्याच्या मुलीशी लग्न करावं. त्यामुळे अदितीला जितकं दूर ठेवता येईल तितकं चांगलं, नाहीतर माझी परिस्थिती 2 बोटींवर पाय ठेवल्यासारखी होईल, असा विचार करत त्याने आपले लक्ष कामावर केंद्रित केले. अदिती पहिल्यांदाच शेकावत ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये येत होती. इतरांसारखं तिनेही ग्रॅज्युएशन संपून एखाद्या मोठ्या कंपनीत काम करावं, सोबतच पत्रव्यवहाराद्वारे मास्टर्स पूर्ण करून मोठ्या हुद्द्यावर जावं, अशी तिचीही इच्छा होती. पण तिची पदवी पूर्ण होऊनही प्रमाणपत्र तिच्या हातात नव्हते, आणि ते असले तरी सध्या ती नोकरी करण्याच्या परिस्थितीत नव्हती. हे आठवून तिचे मन नाराज झाले. तरीही अर्जुन सर नोकरी देत आहेत, तर इथे अनुभव घेऊन पुढे त्यांनाच कंपनीत मदत करावी, असा विचार तिच्या मनात आला. पण तिला असा अडळ विश्वास होता की अर्जुन आपल्या प्रेमाचा नक्कीच स्वीकार करेल. ती ह्याच विचारात हरवून गेली असताना ड्रायव्हरने तिला अदिती ऑफिस आलं असं म्हणून बाणावर आणलं. तिने थँक्यू अंकल म्हटले आणि जेवणाचा डबा म्हणजे कॅरियर घेऊन ती त्या इमारतीसमोर उभी राहिली. त्या 3 मजली मोठ्या इमारतीवर त्याच्या कंपनीचे नाव मोठ्या अक्षरात लिहिले होते. ते नाव वाचून अदितीला आत जाण्यासाठी थोडा संकोच वाटला, पण आता जाण्याशिवाय दुसरं कोणतेही पर्याय नव्हता. तिने एक मोठा सुस्कार सोडला आणि ती प्रवेशद्वारापाशी पोचली. एक्सक्यूज मी मॅडम, इथे अर्जुन सरांची केबिन कुठे आहे, अदितीने विचारले. रिसेप्शनिस्टने एकदा अदितीकडे वरून खाली पाहिले. साधी मुलगी दिसते आहे, हिला इथे काय काम असेल, असं विचार तिने मनातल्या मनात केला आणि विचारले, सरांची अपॉइंटमेंट घेतली आहे का? बाप रे, जेवणाचा डबा देण्यासाठी अपॉइंटमेंट लागते का, असं विचार करत ती म्हणाले. सरांना एकदा फोन करा आणि सांगा की अदिती आली आहे. हे बघा मॅडम, तुम्ही कोणती, असं सरांना असं सहज भेटता येत नाही, जर अपॉइंटमेंट असेल तरच दाखवा, असे रिसेप्शनिस्टने स्पष्ट शब्दात सांगितले. मॅडम, असं मोठ्या आवाजात बोलणं चांगल्या कर्मचाऱ्यांचा लक्षण नाही. मी त्यांच्या घराची कामवाली आहे, सरांसाठी जेवणाचा डबा घेऊन आली आहे. त्यांची केबिन कुठे आहे ते सांगा. डबा देण्यासाठीही जर मी त्यांची अपॉइंटमेंट घेत बसले तर जेवण थंड होईल किंवा खराब होईल, अदिती म्हणाले. हॅलो, शेवटी तू एक कामवालीच आहेस ना, तू आता मला माझं काम शिकवणार का? तू अशी वासण टोकतेस म्हणूनच कामवाली म्हणून पडून आहेस, अशी त्या रिसेप्शनिस्टने कोचक टिप्पणी केली. त्या रिसेप्शनिस्टला अदिती फक्त एक कामवाली म्हणून दिसली होती. जर तिला कळलं असतं की ती अर्जुनची बायको आहे तर तिची कैर नव्हती. रिसेप्शनिस्टचे ते बोलणे ऐकून अदितीला खूप वाईट वाटले. मी सुद्धा शिकलेली आहे, असं सांगण्यासाठी तिचे ओठ शिवशिवले, पण माहीत नाही का तिचे शब्द गळ्यातच अडकून राहिले. हॅलो मिस कामवालबाई, शेवटच्या मजल्यावर बॉसची केबिन आहे, आता तुम्ही तिथे जाऊ शकता, रिसेप्शनिस्टने सांगितले. अदिती तिथून निघाली. लिफ्ट कशी वापरायची हे माहीत नसल्यामुळे ती पायऱ्या चढून वर जाऊ लागली. रिसेप्शन काउंटरच्या अगदी समोरच लिफ्ट असल्यामुळे तिने अदितीला पायऱ्यांकडे जाताना पाहिले आणि ती घालातल्या घालात हसली. आम्हाला कसं काम करायचं ह्यावर मोठी भाषण टोकतेस आणि स्वतःला लिफ्ट कशी वापरायची हे सुद्धा माहीत नाही आहे का,
असं तिने टोमणा मारला. तिच्या ह्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे न कळल्यामुळे अदिती काहीच न बोलता तिथून पायऱ्या चढून वर निघून गेली. पण हे सगळं लांबून पाहणाऱ्या अर्जुनचा राग मात्र हळूहळू खूप वाढत होता. अदिती वरच्या मजल्याकडे म्हणजे अर्जुनच्या केबिनकडे पायऱ्यांनी जाताच अर्जुन तरातरा रिसेप्शनिस्ट जवळ आला आणि ओरडला, हे यू आर फायर्ड. तू कोणाशी इतका वाईट पद्धतीने बोललीस हे तुला अजून माहीत नाहीये. तिने जर मनात आणलं असतं तर तिथे उभ्या उभ्या मला खाली बोलवून तुझ्याबद्दल बोलू शकली असती. पण तिने तसं केलं नाही. ती फक्त जेवणाचा डबा आणून देणारी कामवाली नाहीये. आजपासून ती माझी पीए पर्सनल असिस्टंट आहे. तू तिच्याशी ज्या पद्धतीने बोललीस त्यावरून तुझ्यामध्ये किती गर्व आणि अहंकार भरला आहे हे चांगलंच दिसतंय. तिने ग्रॅज्युएशनमध्ये तुझ्यासारखे सरासरी म्हणजे ओव्हरवाईज मार्क्स मिळवले नाहीत. ती प्रत्येक विषयात 80% जास्त मार्क्स मिळवणारी टॉपर आहे. गॉट इट. असं म्हणत तिने आपल्या मॅनेजरला फोन करून रिसेप्शनवर बोलवले. रिसेप्शनिस्टला आता काय बोलावे ते सुचेना. ती रडवेला चेहरा करून उभी राहिली. खरं तर तिला इंग्रजी फारसं चांगलं येत नव्हतं. तरीही तिने काम शिकावं म्हणून अर्जुनने तिला नोकरीवर ठेवलं होतं. पण आज तिच्या डोक्यात नोकरीची एवढी हवा गेली होती की म्हणूनच तो तिला कामावरून काढून टाकत होता. त्याने मॅनेजरलाही तसेच सांगितले आणि तिचे फायनल सेटलमेंट करून तिला पाठवून देण्यास सांगितले. ती रिसेप्शनिस्ट गायवाया म्हणजे विनवण्या करत होती. पण अर्जुन तिचे ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. तिसऱ्या मजल्यावर आलेल्या अदितीने एकदा आजूबाजूला पाहिले. तिथे फक्त 3च केबिन होत्या. एक HR विभाग, दुसरी अकाउंट्स विभाग आणि शेवटी MD केबिन. हीच अर्जुन सरांची केबिन असावी असं विचार करून ती आत जाणार होती. तितक्यात तिला खाली रिसेप्शनिस्टने बोललेले शब्द आठवले. म्हणून तिथे कोणी भेटते का हे पाहण्यासाठी तिने नजर फिरवली. तिच्या नशिबाने एक व्यक्ती तिथे येत असताना दिसला. सर. अदितीने अतिशय नम्र आवाजात हाक मारली. बोला मॅडम. त्या व्यक्तीनेही तितक्याच आदराने विचारले. सॉरी सर तुम्हाला त्रास देते, पण अर्जुन सर त्यांच्या केबिनमध्ये आहेत का? हे जरा पाहून सांगाल का? प्लीज, मी त्यांच्या घरची कामवाली आहे, तिने विनंती केली. तिच्या ह्या बोलण्यावर तो माणूस हलकासा हसला आणि म्हणाला, एकच मिनिट. त्याने अर्जुनच्या केबिनचा दरवाजा 2दा ठोठावला आणि आत पाहिले, पण अर्जुन तिथे नव्हता. मॅडम, सर केबिनमध्ये नाही आहेत. राऊंडवर गेले असतील किंवा एखाद्या मीटिंगमध्ये असतील. येतील ते. तुम्ही इथेच बसून त्यांची वाट पहा, त्याने सांगितले. त्यावर अदिती म्हणाली, खूप खूप धन्यवाद सर. इट्स ओके मॅडम, असं म्हणून तो आपल्या विभागाकडे निघून गेला. तिकडे रागाने लाल होऊन आपल्या केबिनकडे येत असलेल्या अर्जुनचा राग हळूहळू शांत झाला. कारण समोर अदितीचा तो गोड चेहरा पाहताच त्याचे मन निवले. त्याला आलेलं पाहून अदिती बसल्या जागेवरून उठली आणि सर म्हणत काहीतरी बोलणार होती. तितक्यात त्याने तिचा हात धरला. तो तिला थेट आपल्या केबिनच्या आत घेऊन गेला आणि त्याने दरवाजा बंद केला. अर्जुनच्या ह्या अशा वागण्यामुळे अदिती खूप घाबरली. तिच्या हातातली जेवणाची डबा त्याने तिथेच टेबलावर ठेवली. नंतर अदितीचे दोन्ही हात घट्ट पकडून अर्जुन म्हणाला, स्वतःला घरची कामवाली सांगण्याची काय गरज होती अदिती? सर, हात खूप दुखते, असं म्हणत तिने वेदनेने चेहरा आकसला. तिचे हात सोडत त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. आता सांग सर, मी तुमच्या घरात एक कामवाली सोडून दुसरी कोण आहे? तिने उलट प्रश्न विचारला. आज रमाशी बोलल्यानंतर या घरात आपले नक्की स्थान काय आहे हे स्पष्ट करून घ्यायचे जसा पक्का निर्णय तिने केला होता. तू आजपासून ह्या शेकावत ग्रुप ऑफ कंपनीच्या MDची म्हणजेच ह्या अर्जुन शेकावतची पीए पर्सनल असिस्टंट आहेस, असं मोठ्या अभिमानाने आणि धैर्याने सगळ्यांना सांग, तो म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून तिच्या मनाला मात्र अजिबात आनंद झाला नाही. कारण ती माझी बायको आहे असं तो सगळ्यांना सांगेल अशी आशा ती लावून बसली होती. त्याचे हे उत्तर ऐकून तिचे समाधान झाले नाही. तरीही ती गप्प बसली. या विषयावर बोलण्यासाठी ही योग्य वेळ नाही असं विचार करून ती फक्त ठीक आहे सर म्हणाले. आता त्याने तिच्याकडे रोखून पाहिले आणि तिचे नीट निरीक्षण केले. अदिती, तू ह्या साडीमध्ये खूपच गोड दिसते आहेस, तो म्हणाला.
त्याच्या या कौतुकावर तिने फक्त एक लहान असा हसू दिले. सर, वेळ झाली आहे, जेवून घ्या आधी, आणि नंतर मला माझं काय काम आहे ते सांगा. तिचा हात धरून त्याने तिला स्वतःकडे ओढले आणि तिला घट्ट मिठी मारली. मिस यू आदिती. आई सकाळी ज्या पद्धतीने बोलली तेव्हापासून माझं मन अजिबात ताऱ्यावर नाहीये. मी तुला त्याच दिवशी म्हणालो होतो की मी आईशी किंवा माझ्या आत्याच्या मुलीशी याबद्दल बोलतो, पण तूच मला नको म्हणाली होतीस. त्याचे हे बोलणे ऐकून तिच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. करा, पण हा विषय आज आपण आताच संपवून टाकूया, असा विचार आदितीने केला. ती म्हणाली, सर, तुम्ही तुमच्या आईशी नक्की काय म्हणून बोलणार होता? तिचा हा प्रश्न ऐकताच त्याने तिला मिठीतून सोडले आणि तो 2 पावले मागे सरकला. मी आईला सांगणार होतो की आई, माझं अदितीचं लग्न झालं आहे. अदिती हीच माझी बायको आहे आणि ह्या आयुष्यासाठी ती मला पुरेशी आहे. फक्त बायकोच का सर? तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे का? सर, जेव्हा प्रेम असतं तेव्हाच नवरा बायकोच्या नात्याला काहीतरी अर्थ असतो, नाहीतर केवळ गळ्यात मंगळसूत्र बांधलंय म्हणून संसार करणे आणि मनापासून प्रेम करून संसार करणे ह्यात खूप मोठा फरक असतो सर. अर्जुनचे मन आता मात्र पूर्णपणे गोंधळात पडले. हो, मी आज सुद्धा हिला सगळ्यांना आपली पिये म्हणूनच सांगायला सांगितलं, बायको म्हणून सांगायला नाही. मंगळसूत्र बांधलंय म्हणून मी आईशी बोलेल असं म्हणालो, पण प्रेम? असा प्रश्न त्याने स्वतःच्या मनाला विचारला, पण मनातून काहीच उत्तर आले नाही. माझ्या मनाने अजूनही हिचा स्वीकार केला नाहीये का, असं विचार तो करू लागला. सर, विचार करणं सोडा आणि आधी जेवायला बसा, नंतर विचार करा काय, तो असं म्हणत आदितीने जेवण वाढायला सुरुवात केली. तो काहीच बोलला नाही आणि गुपचूप येऊन जेवायला बसला. जेवण झाल्यावर त्याने ऑफिस बॉयला बोलवून तिथली सगळी साफसफाई करून घेतली. नंतर त्याने आदितीच्या हातात काही अकाउंट्सची फाईल दिली आणि विचारले, हे सगळं टॅली करता येईल का हे बघ. आदितीला अकाउंट्सचे काम आधीपासून माहीत असल्यामुळे ती त्याच्या केबिनमध्ये असलेल्या सोफ्यावर बसून काम करू लागली. अर्जुनने देखील सध्यापुरता तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा विचाराला ब्रेक लावला आणि तो ऑफिसच्या कामात व्यस्त झाला. कितीतरी वेळ त्या दोघांमध्ये एक शब्दही बोलणं झालं नाही. दोघंही आपापले काम करत वेळ घालवू लागले. सर, तुम्ही दिलेल्या फाईलमधील पाऊण भाग काम मी संपवले आहे. जर आजच हवे असेल तर मी घरी जाऊन ते पूर्ण करून देईन, नाहीतर उद्या येऊन पाहीन. माझी जायची वेळ झाली आहे सर, 5 वाजता आले आहेत. त्याने सांगितलेल्या वेळेपेक्षा तिने 1 तास जास्तच काम केले होते. त्यामुळे तो म्हणा, इट्स ओके आदिती, तू आता निघू शकतेस आणि प्लीज मला 1 कप कडक कॉफी बनवून देऊन जा. तिथे बाजूलाच एक लहान किचन आहे बघ. ठीक आहे सर, असं म्हणून आदितीने कॉफी बनवली आणि त्याला दिली. त्यानंतर ती म्हणाली, सर, मी पुन्हा एकदा सांगते, तुमच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय भावना आहेत त्या नीट ओळखा आणि मगच मला उत्तर द्या, नाहीतर एका नको असलेल्या बंधनात आपल्याला आयुष्यभर राहावं लागेल, असं बोलून ती तिथून निघू लागली. तितक्यात अर्जुनने तिला थांबवले. अदिती, 1 मिनिट, तू मला एवढं सगळं बोलतेस ना, पण तुझ्या मनात माझ्याबद्दल नक्की काय भावना आहेत, त्याने विचारले. त्याच्या ह्या प्रश्नावर अदिती हलकेच हसली आणि म्हणाली, मी तुमच्या उत्तराची वाट पाहते सर. ज्या दिवशी तुम्ही मला उत्तर द्याल त्याच दिवशी मी तुमच्या प्रश्नाचे आणि माझ्या मनातील भावनांचे उत्तर तुम्हाला नक्की सांगेन. असे बोलून ती जेवणाची बॅग घेतली आणि ती घराकडे निघाली. घरी आलेल्या अदितीचे मन पूर्णपणे गोंधळात पडले होते. मी त्यांची बायको आहे आणि ते माझ्यावर प्रेम करतात हे सांगण्यासाठी त्यांना एवढं विचार करण्याची काय गरज होती, असा विचार करत ती घराच्या कामात बुडून गेली. घरात सायली असल्यामुळे ती तिला बूस्ट देण्यासाठी तिच्या खोलीकडे गेली. तेव्हा सायली कोणाशी तरी फोनवर खूप मोठ्या आवाजात बोलत असल्याचे आदितीच्या कानावर पडले. यावेळी माहीत नाही का, पण आदितीने स्वतःच धाडस दाखवले आणि ती थेट सायलीच्या खोलीत गेली. तिने आतून दरवाजा बंद केला आणि ती सायलीची वाट पाहत उभी राहिली. गॅलरीत बोलत असलेल्या सायलीने अचानक आदितीला खोलीत पाहिले आणि ती खूप घाबरली. तिने घाईघाईने फोन कट केला आणि ती आदितीजवळ आली. तू माझ्या खोलीत का आलीस, असा तिने कोटा आव आणत
आणि स्वतःचं धीर एकवटून प्रश्न विचारला. सायली, तू कुणाशीही उगीच वाद घालणारी किंवा देणारी मुलगी नाहीस. असं असताना आता कुणाशी इतक्या मोठ्या आवाजात बोलत होतीस? आदितीच्या ह्या प्रश्नावर सायलीला काय उत्तर द्यावे हे सुचेना. हे सगळं तुझ्या कामाचं नाहीये, तू आता इथून जा, ती म्हणाली. आदितीने सायलीचा हात धरला आणि म्हणाले, तू मला खरं सांग, ते सांग सायली, नाहीतर मी तुझ्या दादाला, अर्जुनला हे सगळं सांगेन. हे बघ, मी घराची कामवाली आहे, हे खरं आहे, पण शेवटी मीही एक माणूसच आहे ना. तू माझ्याकडे एक मैत्रीण म्हणून बघ आणि तुझ्या मनातलं दुःख मला सांग, तुझं मन हलकं होईल. आदितीचे हे आपुलकीचे शब्द ऐकून सायलीलाही वाटले की आपण हे सगळं कुणाजवळ तरी व्यक्त करायला हवे. तिने आदितीला घट्ट मिठी मारली आणि ती डसाडसा रडू लागली. मी कोणत्या तोंडाने घरच्यांना हे खरं सांगू आदिती? जाताना मी अगदी व्यवस्थित केले होते, पण आता मी माझं सर्वस्व, स्वतःची ओळख गमवून परत आले आहे. हे मी कसं सांगू, असे म्हणत ती रडू लागली. आदितीने तिला स्वतःपासून थोडे बाजूला केले आणि तिच्याकडे पाहिले. असं काय झालं सायली? आदितीने काळजीने विचारले. तेव्हा सायली रडत रडत आदितीला सर्व काही सांगू लागले आणि त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नेमकी कोणती घटना घडली होती ती हकीकत सांगायला तिने सुरुवात केली. फ्लॅशबॅक. सायली कॅम्पसाठी तिच्या मैत्रिणीसोबत घराबाहेर पडली. कॅम्पमध्ये गेल्यावर तिचे 5-5 जणांचे गट तयार करण्यात आले होते. लेक्चरर्सपैकी त्यांच्या ग्रुपला सुनील नावाचे लेक्चर नेमून दिले होते. दररोज आम्ही कोणत्या ना कोणत्या गावात जायचो आणि तिथली स्वच्छतेची काम करायचो. रात्र झाली की आम्ही सगळे आमच्या टेंट हाऊस म्हणजे तंबू जवळ यायचो. तिथे सगळेजण फायर कॅम्प सेकोटी पेटवून बसायचे आणि दिवसभरात केलेल्या कामाबद्दल एकमेकांशी चर्चा करायचे. असे 8 दिवस अगदी शांततेत, अगदी व्यवस्थित निघून गेले. पण त्या दिवशी माझ्या ग्रुपमधील इतर लोकांना दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवण्यात आले. आता आमच्या ग्रुपमध्ये फक्त मी आणि सुनील सर असे दोघंच उरलो होतो. नेहमीप्रमाणे त्या दिवशीही काम संपवून जेव्हा मी आमच्या टेंट जवळ आले तेव्हा मला समजले की माझ्यासोबत असणारे इतर लोक त्यांच्या मित्रांसोबत निघून गेले आहेत. त्यावर जास्त काही बोलता येत नसल्यामुळे मी माझं जेवण संपवलं आणि माझ्या टेंटमध्ये गेले. पण त्या दिवशी सकाळपासूनच मला प्रचंड डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास होत होता. रात्र होत होता. मला खूप जोराचा ताप पडला. जेव्हा मी सुनील सरांना ह्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी मला तापाची एक गोळी दिली. मी देखील ती गोळी खाऊन झोपून गेले. पण तिथलं वातावरण बदलल्यामुळे माझा ताप आणखीनच वाढत गेला. मध्यरात्री मी तापाच्या भरात त्रासाने विव्हळत होते. सुनील सरांनी माझा आवाज ऐकला आणि ते माझ्या टेंटमध्ये मला पाहायला आले. पण मी पूर्णपणे बेशुद्ध होऊन तापाने पणपणत अंगाचे मुटकुळे करून पडून होते. आमच्या टीममेट्सना भेटण्यासाठी 5 किलोमीटर दूर जावे लागणार होते, कारण प्रत्येक ग्रुपला एक वेगळे गाव नेमून दिले होते. तिथे जवळपास कोणतेही हॉस्पिटल नव्हते. सुरक्षेसाठी सोबत ठेवलेली तापाची गोळी देखील काही काम करत नव्हती. सुनीलने लगेच फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने सांगितले की आम्हाला आता लगेच येता येणार नाही, यायला किमान 1 तास तरी लागेल. त्याने कॉलेजच्या इतर शिक्षकांना फोन केला, पण दिवसभर काम करून थकल्यामुळे कोणीच त्याचा फोन उचलला नाही. माझे विव्हळणे क्षणाक्षणाला वाढतच चालले होते. शेवटी काहीतरी विचार करून सुनील तिथेच एका पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन उभा राहिला. तिथे कोणीतरी नवस म्हणून एका दोऱ्याला हळकुंड बांधून ठेवले होते. सुनीलने आपले मन घट्ट केले, डोळे बंद करून एक मोठा श्वास सोडला आणि हेच योग्य आहे असा निर्णय घेतला. त्याने ते हळकुंड बेशुद्ध असलेल्या सायलीच्या गळ्यात बांधले आणि म्हणाला, सायली, तुला ह्या तापातून वाचवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. असे म्हणत त्याने तिला आपली बायको मांडले. तापाच्या प्रचंड उष्णतेमुळे तिच्या शरीराला त्याच्या थंड स्पर्शाची गरज होती. तिचा ताप कमी करण्यासाठी त्याने सायलीसोबत सर्व मर्यादा ओलांडल्या, म्हणजे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पण त्याच्या मनाला एक समाधान होते की त्याने कोणत्याही परक्या स्त्रीला हात लावला नव्हता, कारण त्याने आधीच तिच्या गळ्यात हळकुंड बांधून तिला आपली
बायको मानले होते. त्याने कोणत्याही परक्या स्त्रीला हात लावला नव्हता, तर ज्या स्त्रीशी त्याने संबंध ठेवले होते ती त्याच्या नजरेत त्याने गळ्यात हळकुंड बांधलेली त्याची स्वतःची बायको होती. वास्तवात इतकं सगळं सांगितल्यावर सायलीने तिच्या गळ्यात बांधलेली ती हळकुंड म्हणजे मंगळसूत्र अदितीला दाखवले. हे सगळं ऐकून अदितीला जणू काही एखाद्या सिनेमा पाहिल्यासारखं वाटलं. अदितीने सायलीचे अश्रू पुसले आणि विचारले, सायली, मला एक गोष्ट सांग, तुला तुझा नवरा म्हणजे सुनील सर आवडतो का? रडत रडतच सायलीने होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाले, ते कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीला आवडायचे. ते संपूर्ण कॉलेजचे क्रश होते. तिचे ह्या बोलण्यावर अदिती हलकेच हसली आणि म्हणाली, आता मला दुसऱ्या कोणाची आवड नकोय बाळा. तू तुझ्या मनात त्यांना नवऱ्याचं स्थान देऊन त्यांच्यासोबत आयुष्य जगायला तयार आहेस का? यावर सायली म्हणाले, पण ह्यासाठी सुनील सर तयार व्हायला हवेत ना अदिती. वेडे आहेस तू. त्यांनी तुला बायको म्हणून स्वीकारल्यानंतरच ते तुझ्या जवळ आले. याचा अर्थ त्यांच्या मनात तुझ्याबद्दल भावना आहेत ना. तुझा जीव वाचवण्यासाठी, तुला त्या तापातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं आहे. मग ते तुला त्यांच्या आयुष्यात बायकोचं स्थान देणार नाहीत तर मग कोणाला देतील? अशा शब्दात अदितीने सायलीला प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगितली. बर, आता सांग, मी जेव्हा खोलीत आले तेव्हा तू कोणाशी इतक्या मोठ्या आवाजात बोलत होतीस? अदितीने विचारले. त्यावर सायली म्हणाली, ते मी सुनीलशी बोलत होते. माझ्या परवानगीशिवाय त्याने माझ्या गळ्यात ती हळकुंड बांधली म्हणून मी त्याला ओरडत होते. मी त्याला म्हणत होते की तू बांधलेली ही हळकुंड तूच येऊन सोडून ने. सायली, तुला त्यांच्याशी असं बोलायला नको होतं. आता त्यांना फोन लावून दे, मी बोलते, अदिती म्हणाली. तो जणू काही तिच्याच फोनची वाट पाहत असावी. तसं एकाच रिंगमध्ये सुनीलने कॉल उचलला. सायली, माझं बोलणं ऐक ग बाळा. अशा विनवणीचं स्वरात आलेल्या सुनीलच्या आवाजाने अदितीचे मन हेलावून गेले. एकतर त्याने तिचा जीव वाचवला होता आणि स्वतःची काहीच चूक नसतानाही तो सायलीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून अदितीला तो माणूस खूप चांगला वाटला. ती फोनवर म्हणाली, दादा, मी अदिती बोलते. मी सायलीच्या घरीच असते. तिची मैत्रीण आहे. तिचे हे बोलणे ऐकून सुनीलला जरा धीर मिळाला. सायलीला ही परिस्थिती समजावून सांगण्यासाठी त्याला जणू एक मार्ग सापडला होता. सिस्टर, ते असं झालं की सुनीलने बोलण्यास सुरुवात केली. त्यावर अदिती म्हणाली, दादा, मला आता सगळी हकीकत माहिती झाली आहे. मी सायलीला सगळं समजावून सांगितलं आहे. आता तुम्हाला एकच काम करायचं आहे. उद्या तुम्ही मला येऊन भेटा. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. इकडे सुनीलच्या मनात मात्र एकच विचार चालला होता की कसंही करून लवकरात लवकर सायलीला आपल्या घरी घेऊन जावे. असं विचार करणाऱ्या सुनीलला अदितीच्या बोलण्यामुळे खूप दिलासा मिळाला. तो म्हणाला, हो सिस्टर, मी नक्की येईन. त्यानंतर त्या दोघांनी भेटण्याची जागा आणि वेळ नक्की केली. अदितीने सायलीची समजूत काढली. कुणाच्याही मनाला दुःख न होता आपण हे सगळं नीट करूया, असं तिला धीर देऊन ती तिथून बाहेर आली. पण ह्याच घटनेमुळे पुढे जाऊन स्वतःला खूप मोठा त्रास सहन करावा लागू शकतो ह्याची तिला साधी कल्पनाही नव्हती. नेहमीप्रमाणे आपल्या वेळेवर अर्जुन घरी आला. घरी आल्या आल्या त्याचे डोळे अदितीला शोधू लागले. पण ती स्वयंपाकघरात खूप व्यस्त असल्यामुळे अर्जुन घरी आल्याचे तिच्या लक्षात आले नाही. तेवढ्या शकुंतला तिथे आल्या आणि म्हणाल्या, अदिती, अर्जुनला एक कप कॉफी हवी आहे, घेऊन जा त्याच्या खोलीत. अरे रे, हे सर कधी आले, असं मनातल्या मनात विचार करत ती त्याच्या खोलीत कॉफी घेऊन गेली. ऑफिसमध्ये तिनेच त्याच्या डोक्यात जे प्रेमाचे विचार भरले होते त्याचाच विचार करून करून त्याचे डोके दुखत होते. तिने कॉफी पुढे करत म्हटले, सर, तुम्ही कधी आलात? मला समजलंच नाही. असे म्हणत तिने कॉफीचा कप त्याच्या हातात दिला. त्याने तो कप घेतला आणि तिथेच टेबलावर ठेवला आणि तिला स्वतःकडे वळून घट्ट मिठी मारली. माहीत नाही का, त्याला आपल्या मनातील गालमेल, चलबिचल तिच्याजवळ शब्दात व्यक्त करता येत नव्हती. पण त्याच्या सर्व त्रासांवर आणि गोंधळलेल्या मनावर अदितीची ही मिठी जणू एक औषध असायची.
तिला मिठीत घेतल्यावर त्याला सगळं विसर पडायचा आणि शांतपणे विचार करण्यासाठी त्याचे मन अगदी हलके व्हायचे. सर, कोणीतरी येईल, प्लीज सोडा, असे म्हणत तिने अर्जुनला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या ताकदीपुढे तिच्या कोणत्याही प्रयत्न चालणार नाही हे समजून ती शांत बसली. काही मिनिटांच्या मिठीनंतर तिच्यापासून दूर होत तो म्हणाला, थँक्यू अदिती, तुझी ही मिठी माझ्यासाठी स्ट्रेस बूस्ट आहे. असे म्हणत त्याने कॉफीचा कप घेतला आणि एक घोट घेतला. त्याला खूप बरे वाटले. अदिती अजूनही तिथेच उभी असलेली पाहून तो म्हणाला, आज चपाती आणि एखादी छान अशी भाजी बनव. ती हो सर म्हणाली आणि त्याचं खोलीतून बाहेर गेली. ती निघून गेलेल्या दिशेकडे पाहत अजून तिथेच थांबला. घरात कोणी नसताना त्याच्या आणि तिच्यामध्ये जे काही रोमॅन्टिक क्षण घडले होते त्याची आठवण येताच त्याच्या अंगात एक वेगळेच शहारे पसरले. आजपर्यंत त्याने कधीही कोणासमोरही स्वतःवरील ताबा सोडला नव्हता. तरीही हिच्या समोर आल्यावर माझ्या मनात अशा भावना का दाटून येतात, असा विचार करत अर्जुनने स्वतःलाच विचारले की त्याचे तिच्यावर खरोखरच प्रेम आहे का. त्यानंतर तिने स्वतःच तर सांगितलं होतं ना की तिच्या वडिलांची शेवटची इच्छा तिच्यासाठी महत्त्वाची आहे. असं विचार करत चला पाहूया, अजून विचार करायला वेळ आहे, असं स्वतःशीच म्हणत त्याने कॉफी पिली आणि तो पुन्हा ऑफिसच्या कामात मग्न झाला. स्वयंपाकघरात चपाती आणि भाजी बनवत असलेल्या अदितीजवळ रमा आली. तिने विचारले, मी सांगितलेल्या गोष्टीबद्दल तू अर्जुनशी बोललीस का. त्यावर अदिती म्हणाले, हो आई, मी बोलले, पण खरंच मी त्यांच्यावर प्रेम करते का हेच मला समजत नाही आई. ज्या मुलीने कधी कोणाचंच प्रेम पाहिलं नाही तिला काळजी कोणती आणि खरं प्रेम कोणतं हे कसं बरं समजणार. तिच्या ह्या बोलण्यावर रमा आई हलकेच हसली आणि म्हणाली, नवरा बायकोचं नातं असंच असतं ग बाळा. प्रेम नसलं तरी ते हळूहळू आपोआप निर्माण होतं. ते माझे नवरा आहेत हा एकच शब्द पुरेसा असतो त्यांच्यावर प्रेम करायला. नाही आई, फक्त ते माझे नवरा आहेत म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करावं हे मला पटत नाही. आपल्या मनातही प्रेमाची ती भावना निर्माण झाली पाहिजे. आणि एवढंच नाही, त्यांच्यासाठी आधीच त्यांची आत्याची मुलगी वाट पाहत आहे ना. मी ह्या घरात फक्त एक कामवाली म्हणून आले होते, त्यामुळे मी तसंच इथून निघून जावं असं मला वाटतं आई. आता त्यांनी स्वतःहून जरी माझ्याजवळ येऊन सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम करतोय तरीही मला ते नको आहे. अर्जुन सरांच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेच्या समाधीवर माझ्या प्रेमाचा महल बांधून जगणं मला अजिबात आवडणार नाही, असं तिने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं. रमाला मात्र आता ह्या मुलीला कसं समजावून सांगावं हेच समजेना. त्यातही हिने स्वतःच नकार दिल्यावर मी तरी हिचं आयुष्य कसं काय सुखाचं करू शकणार. पण तरीही हिच्या आयुष्याला एखादा मार्ग लावून दिला तरच मी शांतपणे डोळे मिटू शकेन, असं विचार करत तिने एक मोठा सुस्कार सोडला आणि ती चपात्या भाजण्याच्या कामाला लागले. जेव्हा सगळेजण जेवायला आले तेव्हा अदितीने सगळं जेवण आणून टेबलावर मांडलं. ती सगळ्यांना चपात्या वाढत होती आणि रमा भाजी वाढत होती. सर्वांचे जेवण झाल्यावर अदितीने हाक मारली, मॅडम. त्यावर शकुंतला म्हणाल्या, बोल बाळा, काय झालं. ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, असं म्हणत तिने विषयाची सुरुवात केली. तिचे हे बोलणे ऐकून सायली मनातल्या मनात खूप घाबरली. तिला वाटलं की ही आता माझ्या कॉलेज कॅम्पची ती गोष्ट सगळ्यांना सांगते की काय. पण इकडे अर्जुनला मात्र वाटलं की तिने जर आपल्या दोघांबद्दल घरच्यांना सांगितलं तर मी स्वतः सर्वांशी बोलेन, असं विचार अर्जुनच्या मनात आला. पण त्याला ह्या गोष्टीची अजिबात भीती वाटली नाही. मॅडम, माझी एक छोटीशी शंका आहे, ती दूर करा. तुमच्याशिवाय दुसरं कोणीही मला याचं योग्य उत्तर किंवा उपाय सांगू शकत नाही, आदिती म्हणाली. त्यावर शकुंतला म्हणाल्या, तू कधीतरीच काहीतरी विचारतेस, मग विचार काय आहे ते आदिती. माझ्याकडून शक्य असेल तर मी तुला नक्कीच योग्य उत्तर देईन. मॅडम, माझी एक मैत्रीण आहे, ती खूप निष्पाप आहे. तिचं आणि तिच्या मामाच्या मुलाचं एका नको असलेल्या जबरदस्तीने लग्न लावून दिलं गेलं. आता त्या मुलाने आणि मुलीने नक्की काय करायला हवं. त्या दोघांच्याही आयुष्यात अनेक स्वप्न आणि इच्छा आहेत.
पण तो मुलगा आधीपासूनच दुसऱ्या एका मुलीवर प्रेम करतो ही गोष्ट तो घरात सांगू शकला नाही आणि आपल्या आईच्या तब्येतीचा विचार करून त्याने ती भावना मनातच दाबून ठेवली आणि लग्न केलं. आता त्या मुलावर विश्वास ठेवून बसलेल्या त्या मुलीचं काय होणार? त्या मुलाने काय करायला हवं आणि त्या मुलीने काय करायला हवं? तिचं हे सगळं बोलणं शकुंतला खूप लक्ष देऊन ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, तू स्वतः सांगितलंस ना आदिती की ते त्या दोघांच्याही मनाविरुद्ध झालेलं लग्न आहे. जर तो मुलगा दुसऱ्या कुणावर प्रेम करत नसता तर मी त्याला या लग्नाला एक संधी देण्याचा सल्ला दिला असता आणि समजवलंच असतं. पण तो मुलगा आधीपासूनच दुसऱ्या एका मुलीवर प्रेम करतो, त्यामुळे तिच्याशी फसवणूक करणे शक्य नाही. आता त्याच्यासमोर दोनच पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे त्याने ज्या मुलीशी लग्न केले आहे तिलाच मनापासून स्वीकारावे आणि दोघांनी मिळून ह्या लग्नाला एक संधी द्यावी असे सांगितले पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे मुलाने ज्या मुलीवर प्रेम केले आहे तिला त्याचे हे दुसरे लग्न मान्य आहे का हे विचारले पाहिजे आणि जर त्याच्या बायकोची संमती असेल तर दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन वेगळे झाले पाहिजे. या दोन्ही पर्यायांपैकी जो योग्य असेल ते निवडला पाहिजे. कारण लग्न जबरदस्तीने लावता येऊ शकते, पण संसार जेव्हा दोन मने एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने वैवाहिक दाम्पत्य जीवनाला अर्थ प्राप्त होतो. आणि हे सगळं केल्यानंतर त्या पहिल्या मुलीच्या आयुष्यालाही एक चांगला मार्ग लावून दिला पाहिजे. असे म्हणत शकुंतला मॅडमने आपले बोलणे संपवले. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचे विचार ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. मी माझ्या मैत्रिणीला हे नक्की सांगेन, आदिती म्हणाली. त्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेले. पण रमा मात्र नाराज होऊन स्वयंपाकघरात आली आणि म्हणाले, आता मिळालं का तुझ्या मनाला समाधान? तो मुलगा अर्जुन आहे आणि ती मुलगी तू स्वतः आहेस आणि तो ज्या मुलीवर प्रेम करतोय ती त्याची आत्याची मुलगीच आहे ना. गोष्ट खूपच सुंदर होती. शेवटी ह्या नात्याला अर्जुननेच एक संधी दिली पाहिजे असा निर्णय जरी त्याने घेतला तरी तू मात्र त्याला आणि हे घर सोडून जाण्याचाच पक्का विचार केला आहेस ना. असे म्हणत भांडी घासत असलेल्या आदितीची रमाने चांगलेच क्लास घेतला. आई प्लीज, मला आता थोडं एकटं राहावंसं वाटतंय. मी जाते, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जेवून घ्या असे म्हणत तिने रमाला पुढे बोलण्याची संधीच दिली नाही आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत आलेल्या आदितीचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. शकुंतला यांचे शब्द तिच्या मनात वारंवार गुंजत होते. इतके सगळे बोलणे ऐकताना तिच्या मनाला जितक्या वेदना झाल्या नव्हत्या त्यापेक्षा जास्त ती डिव्होर्स म्हणजे घटस्फोट हा शब्द ऐकूनच आतून पूर्णपणे खचून गेली होती. मी खरंच त्यांच्यावर प्रेम करते का असा प्रश्न तिने जेव्हा स्वतःच्या मनाला विचारला तेव्हा तिचे मन आणि बुद्धी ह्या दोघांनी एकत्र हो असे उत्तर दिले. ही खरं तर आनंदाची गोष्ट होती, पण तरीही तिचे दुःख अधिकच वाढले. जी गोष्ट घडू नये असे तिला वाटत होते आज नेमके तेच घडले होते. तिने जरी अर्जुनपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला होता तरीही तो एक दिवस ती स्वतःच्या मनातून कधीच विसरू शकत नव्हती. कोणत्याही स्त्रीला पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत पाहण्याचा अधिकार जन्माच्या वेळी तिच्या आईला असतो आणि त्यानंतर तिचा नवरा. आता माझ्या नवऱ्यानेही मला त्या अवस्थेत पाहिलं आहे आणि माझ्या अस्तित्वाचा अनुभवही घेतला आहे. फक्त आमचं पूर्ण मिलन व्हायचं बाकी राहिलं होतं एवढंच ना. असं विचार करत ती मुलके देऊन डसा रडू लागली. तिकडे अर्जुन आपल्या खोलीत आला आणि गॅलरीत उभा राहून विचार करू लागला. आदितीने जे काही विचारले होते ते त्यांच्या स्वतःच्या नात्याबद्दलच होते हे त्यालाही कळून चुकले होते. आता ती दूध घेऊन येईल तेव्हा मी तिला तिच्या मनातील निर्णयाबद्दल थेट विचारणार असं विचार करत तो तिची वाट पाहत होता. पण ती मात्र सगळं विसरून आपल्या खोलीत जाऊन झोपले होते. रात्रीचे 10 वाजून गेले तरी आदिती दूध घेऊन आली नाही हे अर्जुनच्या लक्षात आले. त्याने बाहेर येऊन पाहिले तर घरचे सगळे लाईट्स बंद झाले होते. सगळेजण झोपले आहे ते समजताच तो आदितीच्या खोलीच्या दिशेने गेला. ती कधीच खोलीचा दरवाजा आतून लॉक करून झोपत नसे. आज सुद्धा तिने दरवाजा तसंच उघडा ठेवला होता. खोलीतील झिरो बल्बच्या अंधुक प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता.
पण तिच्या गालांवर अजूनही ओले अश्रू दिसत होते. ती रडली आहे हे समजून तो एकटक तिच्याकडेच पाहत उभा राहिला. हिला पाहिलं की मनात एक वेगळीच सुकवणारी आणि शांत भावना निर्माण होते. हिला माझी बायको म्हणून स्वीकारलं तरीही बाह्य जगासमोर तिची ओळख करून द्यायला माझं मन का कचरते. ती गरीब आहे म्हणून की आधीच आईने माझं लग्न दुसऱ्या मुलीशी करायचं ठरवलंय म्हणून जर मी विरोध केला तर तिच्या तब्येतीवर परिणाम होईल ह्या भीतीने. असं विचार करत असलेला अर्जुनला कोणत्याही योग्य निर्णयावर पोचता येत नव्हते. तो एकटक तिच्याकडेच पाहत राहिला. त्याने तिच्या गालावर सुकलेले अश्रू अत्यंत हळुवारपणे पुसले. त्यानंतर तिच्या कपाळावर स्पर्श करेल न करेल असा एक हलकासा चुंबन घेतला आणि तो आपल्या खोलीत निघून गेला.